विक्रांत, आंदोलकांशी बातचीत करी, मात्र त्याआधी स्टेजवरच्या हालचाली मी तुला दाखवणार आहे. स्टेजवरती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची कोर टीम जी आहे ती इथे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कोर टीमला स्टेजवरती बोलवलेलं आहे. काही वेळापूर्वी नावं घेऊन जे आहे ते कोर टीम मधल्या लोकांना स्टेजवरती बोलवले. आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांचे जवळचे जी लोक आहेत, ज्या संपूर्ण आंदोलनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे, वाटाघाटींमध्ये, चर्चांमध्ये, तोडगा काढण्यामध्ये आणि सगळ्या एकूण प्रक्रियेत ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, ते सगळी कोर टीम जी आहे ती स्टेजवरती आली आहे. काही वेळातच सरकारकडनं एखादं कागदपत्र, GR ची कॉपी किंवा त्याचा मसुदा जो आहे तो येण्याची शक्यता आहे. आपण बघतो स्वयंसेवक जे आहेत ते 24 तास तैनात आहेत. खरं तर यांची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे, स्तुती करावी लागेल, कारण मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत, मात्र हेच ते स्वयंसेवक आहेत जे 24 तास त्यांच्या सोबत असतात. आपण काही महिलांशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तोडगा निघाला पाहिजे असं वाटतंय का? 3 वाजता कोर्टामध्ये आज पुढची सुनावणी सुरू होणार आहे. तोडगा निघायलाच पाहिजे, कारण की एवढं आम्ही अपेक्षाने आणि आशेने आलेलो आहेत. मुंबईमध्ये आंतरवालीमध्ये तर आंदोलन करून करून कंटाळत, पण सरकारला मायबाप हात जोडून विनंती आहे, आमचं आंदोलन मोडीत काढू नका आणि आम्हाला आरक्षण द्या. खूप आज तोडगा निघाला पाहिजे असं वाटतंय का? हो हो, हाच तोडगा निघाला पाहिजे, कारण की आम्ही सगळ्या बहिणी इथं आमचे घरदार सोडून बसलेला आहे. जोपर्यंत सरकार पटकन इथं येऊन भेटत नाही आणि आरक्षणचा तोडगा काढत नाही, तोपर्यंत आम्ही कोणीच इथून हलणार नाहीये. कारण की आरक्षण हा विक्रांत, खूप महिला आहेत, प्रत्येकाला बोलायचं आहे. आपण आज 3 वाजता सुनावणीला पुन्हा सुरुवात होणार आहे, काय वाटतं? आता जर 3 वाजता सुनावणी होणार आहे तर खरं तर सरकारने तोडगा यावरती काढला पाहिजे. आणि त्यांनी कालच सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी की मी आरक्षण द्यायला तयार आहे. सरकारकडनं प्रक्रिया धीम्या गतीने होते. सरकार ही जाणून बुजून करते ते, कारण की ह्या सरकारला असं वाटतं की ह्या दादांचा काहीतरी शेवट अंत व्हावा आणि ही आणखी काहीतरी दंगल घडावी. पण जर दादाचा आमचा अंत झाला ना तर ह्या सरकारला आम्ही ठेवणार नाव, सरकारचं जीवन आम्ही संपवून टाकू. आपण पुन्हा एकदा काही लोकांकडे जाणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 3 वाजता कोर्टामध्ये सुनावणी होते, तोडगा निघेल असं वाटतंय का? सरकारकडनं प्रक्रिया करायला उशीर होतोय की योग्य दिशेने प्रक्रिया सुरू आहे? सरकारकडनं उशीर होतोय. सरकारने आमचा अंत नाही पावा, फक्त लाडक्या बहिणींनी दाजीच पाठवले, त्या जर आले तर काय होईल याचा सरकारने विचार करावा. आणि आपण या महिलांशी विक्रांत संवाद साधणार आहोत. आपण गेटवरची दृश्य बघतोय. गेटवरती स्वयंसेवक जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत. सरकारकडनं काहीतरी कागदपत्र जी आहेत ती येऊ शकतात. 24 तास हे स्वयंसेवक आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय, गर्दी नियंत्रण करण्याचं काम जे आहे ते या स्वयंसेवकांकडनं केलं जात आहे. आपण गेटच्या बाहेर जे आहेत त्याची दृश्य बघतोय. हालचालींना जे आहे तिकडे वेग आलेला आहे. आपण बघतोय शिंदे समितीकडनं जो मसुदा जो घेऊन काही लोक, आपल्या वीरेंद्र पवार इकडे संवाद साधतात. थेट आपण त्यांच्याशी त्यांचा संवाद ऐकणार आहोत. एकही गाडी इथे राहणार नाही हे मी तिथे दक्षतेने सांगितलेलं आहे. परिसरामध्ये तुम्हाला सांगतो 5 ते 10 मिनिटांमध्ये 0 गाड्या आपल्या नाही नाही, फाईन वगैरे असा कुठलाही जात नाहीये. ज्या गाड्या उचलल्या नसेल, ड्रायव्हर नसेल, त्यांना टो करण्यासाठी आम्ही स्वतः सांगितलेलं आहे की या गाड्या टो करून बाजूला करा, परंतु एकही गाडी इथे बाजूला परिसरामध्ये ठेवू नका. सर, पोलिसांकडून सूचना दिल्या जातात की करण्याच्या काय सूचना दिल्या, आझाद मैदान नाही, त्या संदर्भामध्ये दादा सांगतो. बरोबर. वीरेंद्र पवार आपण थेट लाईव्ह जे आहेत ते वीरेंद्र पवारांशी संवाद साधणार. वीरेंद्रजी, कोर्टाचे आदेश आहेत, तुम्ही कशा पद्धतीनं प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे लाईव्ह? वीरेंद्रजी, नाही, कोर्टाची जी प्रक्रिया आहे ती तर चालू आहे. आमचं काम हेच आहे की ज्या गोष्टी लवकरात लवकर करायच्या आहेत. 3 वाजता आता पुन्हा हिअरिंग आहेत, माझे वकील जात आहेत आमचे सर्व, तर त्यांच्यासाठी कुठली अडचण होऊ नये आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत तेवढ्या पूर्ण होण्यासंदर्भामध्ये आम्ही काम करतोय. निश्चित कोर्टाचे आदेश पाळण्याचं काम करतोय असं वीरेंद्र पवारांचं. आपण वीरेंद्र पवार यांना बघतोय की ते इथे आलेले आहेत आणि जे आहेत ते पूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो वीरेंद्र पवार घेण्याचा प्रयत्न करतायत, कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत. मुंबईचे आयोजक म्हणून अमोल भैया जाधवराव आपल्यासोबत. अमोलजी, मुंबई म्हणून तुमची जबाबदारी आहे, मुंबई रिकामी करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत, युद्धपातळीवरती काम कसं सुरू आहे? मुंबई रिकामी करण्याची नाही, ज्या ट्रॅफिक समस्यासाठी जी सवय आहे ती खाली करण्याची सांगितलेलं आहे. आम्ही ट्रॅफिकसाठी गाड्यांना आव्हान केलेलं आहे. लोक आपल्या गाड्या मुंबईच्या बाहेर घेत आहेत, पण लोक जे आंदोलक आहेत ते आंदोलक तर मुंबईमध्येच राहणार आहेत. ते आंदोलक जे आझाद परिसरात बघतो इथेच आहेत.
आता कोर्टाने आदेश दिलेले आम्ही त्याचे तंतोतंत पालन करतोय. आम्ही लोकांना वारंवार आव्हान करतोय. काही ठिकाणी फाईन मारतायत का पोलिसांकडनं, अशी काही कार्यकर्ते सांगतात? आम्ही पोलीस बांधवांना विनंती करतोय की अशा पद्धतीने कुठलाही फाईन आता वाढवू नका, कारण आम्ही आमच्या पद्धतीने ज्यांना सांगण्याचे प्रयत्न करतोय ते आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला जर कुठे अडचण येत असेल तर आम्हाला सोबत घेऊन चला, आम्ही तुमच्या सोबत अमोल भैया, सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे, काही मसुदा घेऊन येत आहेत असं समजतंय, कोर्टामध्ये हालचाली तीव्र चाललेली आहेत. आता सरकार येत आहे नाही येत आहे चालू आहे. तर पोलीस प्रतिक्रिया देत होते कशा पद्धतीनं मुंबईमधून आता आंदोलकांची वाहनं मुंबई